मेळाव्याच्या निमित्त एक उद्घाटनपर आणि स्वागतपर भाषण करण्याची विनंती मी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना करतोय। आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या महाविकास आघाडीच्या लढवय्या कार्यकर्ते बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसांपासून आपल्या तिन्ही पक्षाचे आणि सोबत जे आणखी मित्र पक्ष आहेत यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेण्याचं एक ठरत होतं, मुहूर्त लागत नव्हता। आज तो योग जुळून आला, चांगला मुहूर्त आहे। कालच स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला आहे आणि आजपासून पुढच्या लढाईची सुरुवात आपण करतो आहोत। येता येता बातमी आहे, मी पाहिली, निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेते। माझं तर मत आहे त्यांनी आज महाराष्ट्राची निवडणूकच जाहीर करून टाकावी, आमची तयारी आहे। तयारी आहे बोलायला खूप सोपं आहे, पण वाटते तेवढी लढाई काही सोपी नाहीये। आपण लोकसभा तर शत्रूला पाणी पाजलंच आहे, मी राजकीय शत्रू म्हणतोय। लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणाची लढाई होती, लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती। जरा खाली बसून घ्या ना कॅमेरावाले, राहू दे, त्यांना पण राहू द्या, कारण त्यांच्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात आपले विचार पोहोचवतो आहोत। ठीक आहे, जरा बसून घ्या। आताची लढाई आहे ही महाराष्ट्र धर्म रक्षणाची आहे, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची ही लढाई आहे। जे महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत, मध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर बोललो होतो की लढाई लढायची तर कशी लढायची, अशी जिद्द पाहिजे, एक तर तू राहशील ना तर मी राहीन, या जिद्दीने लढाई लढली पाहिजे। फक्त हे तू राहशील किंवा मी राहीन हे आपल्या तिघात किंवा आपल्या मित्रपक्षात नको। नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीला बोलते, राष्ट्रवादी आम्हाला बोलते, आम्ही आणखीन कोणाला बोलते, एक तर तू राहशील ना तर मी राहीन। नाही, आपण मिळून जे महाराष्ट्र लुटायला आले त्यांना आपण विचारतोय प्रश्न आणि त्यांना सांगतोय की एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, होऊन जाऊ रे।